हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजाच्याही 15 दिवस आधी दाखल झालेल्या पावसानं मुंबईसह राज्यात सर्वदूर हजेरी लावली। मात्र मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलाव क्षेत्रांकडे पाठ फिरवल्यानं मुंबईचा पाणीसाठा आटत चाललाय। मुंबईच्या तलावांमध्ये सध्या 1,91,942 दशलक्ष लिटर म्हणजेच केवळ 13% पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे येत्या काळात दमदार पाऊस पडला नाही तर मुंबईवर पाणी कपातीचं संकटही येऊ शकतं। मुंबईला मोडक सागर, मध्य वैतरणा यासोबतच अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार आणि तुळशी या 7 धरणांमधून दररोज 3,950 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा होतो। मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी 7ही धरणांमध्ये साधारणपणे 14,47,363 दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते। ऑक्टोबरमध्ये 7ही तलावांमधील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन पाणीसाठा जाहीर केला जातो। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाणीसाठा पाहतोय। अप्पर वैतरणा धरणामध्ये 16,020 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा आहे। मोडक सागरमध्ये 40,739, तानसामध्ये 18,204 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा आहे। तर इकडे मध्य वैतरणामध्ये 27,327 दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक आहे। भातसा धरणामध्ये 78,180 दशलक्ष लिटर, विहार धरणामध्ये 8,944 दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक आहे। तुळशीमध्ये 2,527 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा शिल्लक आहे।